एक गावात राम आणि श्याम नावाचे दोन मित्र राहत होते। ते दोघेही खूप हुशार आणि विनोदी स्वभावाचे होते। गावातल्या सगळ्यांना त्यांची जोडी खूप आवडायची, कारण ते नेहमी काहीतरी मजेशीर आणि अर्थपूर्ण बोलायचे। एकदा राम म्हणाला, श्याम, तुला माहित आहे का, माझ्या घरात एक जादूची घडी आहे, जी वेळ थांबवू शकते। श्याम हसत म्हणाला, अरे वा, मग आपण ती घडी वापरून गावातल्या लोकांना वेळ थांबवून आराम देऊया। राम म्हणाला, हो, पण वेळ थांबवणं म्हणजेच आयुष्य थांबवणं होय। आपण वेळेचा आदर करायला हवा। त्या दिवशी त्यांनी गावातल्या लोकांना वेळेचा महत्त्व सांगितला। पण श्यामला अजूनही जादूची घडी वापरायची होती। तो एकदा घडीतून वेळ थांबवून स्वतःसाठी काही तास मिळवू लागला। परंतु वेळ थांबविल्यामुळे गावातले लोक त्रस्त झाले। शेतात पिकं सुकू लागली, बाजार बंद पडला आणि लोकांमध्ये भांडणं वाढू लागली। रामने श्यामला समजावलं, श्याम, वेळ थांबवणं म्हणजेच जीवन थांबवणं। आपण वेळेचा आदर केला पाहिजे, नाहीतर सगळं नाश होईल। श्यामला त्याचा चूक समजली आणि त्याने घडी तुटवली। पण त्यावेळी गावात एक मोठा वादळ आलं आणि राम गंभीर जखमी झाला। श्याम रडत म्हणाला, राम, माझ्या चुकांमुळे तुझं हे झालं, मला माफ कर। राम हसत म्हणाला, मित्रा, माफ करायची गरज नाही। जीवनात चुका होतात, पण त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे। त्या घटनेनंतर गावात वेळेचा आदर वाढला। लोकांनी शिकलं की वेळ थांबवणं शक्य नाही, पण वेळेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे। रामच्या जखमांमुळे तो आयुष्यभर अपंग झाला, पण त्याचा संदेश गावातल्या प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला। नैतिक, वेळेचा आदर करा, कारण वेळ थांबवता येत नाही, पण वेळेचा योग्य वापर केल्यानेच जीवन सुंदर होते।